श्रोतेहो, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर करीत आहोत विशेष कार्यक्रम फुले वेचिता. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध गायिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद. रसिको नमस्कार. लता मंगेशकर ही 7 अक्षरं भारतीय संगीत सृष्टीच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरलेली आहेत. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात लता मंगेशकर या नावासाठी एक हळवा, कोमल, प्रेमळ आणि आदरयुक्त भाव आहे. लताबाईंची गाणी आपण अगदी आपल्या लहानपणापासून ऐकतो आहोत आणि पुढेही ऐकत राहणार. परंतु त्यांचं गाणं समजून घेणं ही अवघड गोष्ट आहे आणि त्यासाठीच आपण आज आमंत्रित केलंय प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे यांना. नमस्कार. नमस्कार. मृदुलाताईंनी MA केलेलं आहे. PhDची पदवी त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार या विषयामध्ये संपादन केले. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विभागामध्ये त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संगीत विषयक विपुल लेखन आणि मैफलीही त्या सादर करत असतात. वेगवेगळ्या संकल्पनांवर अभ्यासपूर्ण सादरीकरण हे मृदुलाताईंचं वैशिष्ट्य आहे. रहे ना रहे हम हे त्यांचं पुस्तक अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेलं आहे. अफसाना लिख रही हूं हे त्यांचं दुसरं पुस्तक आहे. आज आपण लताबाईंविषयी बोलणार आहोत. तर लता मंगेशकर हा स्वर दैवी आहे असं आपण म्हणतो की हे या जन्मातलं नाहीये, हे अलौकिक आहे. त्याविषयी काय सांगाल? लता मंगेशकर या विषयावर बोलणं म्हणजे एक शिवधनुष्य आहे, कारण हा अतिशय मोठा अथांग असा विषय आहे. लताबाईंच्या गायकीवर भाष्य करणं किंवा त्याचा मागोवा घेणं हेही धाडसाचंच आहे. माझ्या मर्यादांची मला पूर्ण जाणीव आहे, पण एक अभ्यासक म्हणून काही गोष्टी मला लक्षात आल्या, त्या मांडण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही जसं म्हणालात की दैवी आवाज, तर खरोखर आपण जेव्हा खूप भारावून जातो एखाद्या विलक्षण अनुभवाने, तेव्हा आपलं मन आपल्याला एकच सांगतं की हे जे काही आपण ऐकतोय ते विलक्षण आहे आणि ते या दुनियेतलं नाही आहे. मग काय तर ते दैवी. आणि मग चमत्कार ह्या विभागात काही गोष्टी आपण टाकल्या की थोडं विश्लेषणात्मक आपलं मेंदू काम करायचं बंद करतो, की मग त्या लताबाईच आहेत किंवा हा चमत्कारच आहे असं म्हणतो आपण. तर काही अंशी चमत्कार खराच, कारण ज्या गोष्टी त्यांच्या गाण्यात लहानपणापासून दिसतात, ज्या रियाजानं येण्यासाठी काही अवधी द्यावा लागला असता, तो त्याने दिलेला नाहीये, कारण त्या लहानपणीच त्या दर्जाचं गात होत्या. याचा अर्थ उपजतच त्या काही गोष्टी घेऊन आल्या, हे खरं आहे. पण संपूर्णतः चमत्कार म्हणणं म्हणजे त्यांनी स्वतःच्या गायकीवर जे परिश्रम घेतलेत त्याला कमी लेखण्यासारखं होईल. मला असं वाटतं की अनेक वर्ष गाता गाता, अनेक संगीतकारांकडे गाता गाता, अनेक वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले संगीतकार, कोणी पंजाबचं होतं, कोणी दक्षिण भारतातून आलं होतं, कोणी बंगाली संगीतकार होते. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा होता, गाण्यांची जातकुळी वेगळी होती, गाण्यांची मागणी वेगळी होती. या सगळ्यांसाठी गाताना नव्याने ती चाल शिकणं, त्यासाठी अतिशय एक टिपकागदासारखी तुमची ग्रहणशक्ती लागते आणि इतकं निर्मळ मन करावं लागतं त्या क्षणी. म्हणजे गळा तुमचा इतका पाण्यासारखा हवा की त्याच्यात जो रंग तो संगीतकार सांगेल, जे शब्दांना काय सांगायचंय, काव्यातून काय हवंय, हे पटकन त्यात उमटलं पाहिजे. तुम्ही त्यांनी जे काम केलंय त्याचा व्हॉल्यूम म्हणजे एकूण आवाका संख्येने सुद्धा बघायला गेलात तर अचाट असं काम आहे की एका जन्मात एवढ्या नव्या चाली शिकून त्या तितक्याच अतिशय कुठलाही त्याच्यात दोष तुम्ही काढू शकत नाही अशा दर्जाच्या गायच्या, हे अजिबात सोपं नाही. म्हणजे कुठल्याही निकषावर त्या ग्रेट ठरतात, हे तितकंच खरं आहे. पण माझं म्हणणं हे दोन्ही आहे, चमत्कारही आहे आणि त्यांनी स्वतःच्या गायकीवर परिश्रमही तेवढेच घेतलेत. त्यांना जवळून ओळखणारे अनेक जण सांगतात की त्यांनी या प्रयत्नात अनेकदा त्यांचा आवाजही बसला. म्हणजे कुठलीही व्यावसायिक गायिका अशी जोखीम नाही घेणार की मी असं करून बघते की ज्याच्यामुळे मला त्रास होतोय पण नंतर माझं पुढे जाऊन ह्यातनं गाणं सुधारणार असेल. तर ही पण एक मोठी गोष्ट आहे ना. हो, निश्चितच. खरोखर आपण लताबाईंबद्दल नेहमी वाचतो की त्यांच्या गळ्यात गंधार आहे किंवा ओंकार आहे किंवा लता म्हणजे नेमकं काय. नेहमी मी सांगते की कष्टात घालवलेलं बालपण म्हणजे लता नव्हे, हवा तिथं हवा तसा पोचू शकणारा गळा म्हणजे लता नव्हे,
टोकाचा सुरेलपणा म्हणजे लता नव्हे, बारीकातील बारीक हरकत अतिशय सुरेलपणे घेऊ शकणं, आवाजाला विलक्षण फिरत असणं म्हणजे लता नव्हे, प्रत्येक अभिनेत्रीसाठी वेगळा आवाज लावू शकण्याची क्षमता असणं म्हणजे लता नव्हे, ऐकणाऱ्याचा दम कोंडेल असे शब्द, अशी मोठाली वाक्य, मोठाल्या ओळी एका श्वासात गाऊ शकण्याची क्षमता म्हणजेही लता नव्हे. तर लता म्हणजे माझ्या मते या सगळ्या घटकांचं प्रमाणबद्ध असं मिश्रण आहे. वा, फार छान. म्हणून प्रमाणबद्धतेला त्यात इतकं महत्व आहे की भावनांमध्ये ते गाणं वाहून नाही गेलं. म्हणजे तंत्र आणि कला दोन्हीवर प्रभुत्व, त्याला जोड उत्तम प्रतिभेची. इथं सगळ्याच गोष्टी कार्यरत आहेत. इथे तुमचा गळा तितका तयार हवा आणि तंत्रावरची मेहनत ही त्याच पद्धतीने घ्यावी लागते. तंत्र हे शिकून तुम्हाला, म्हणजे लर्न आणि अनलर्न म्हणतो आपण, शिकून ते विसरावं लागतं, तरच तुम्ही कलेच्या अत्युच्च पातळीवर जाता. कारण तिथे भावपरिपोष हा जास्त महत्वाचा आहे. पण मग भावपरिपोष ज्या माध्यमातून तुम्ही करणार ते माध्यम म्हणजे तुमचा गळा. तो तयार नसेल तर मनाने कितीही तुम्ही त्या भावनेत रममाण झालात तरी गळ्यातून ती भावना तुम्हाला व्यक्त करायची आहे. पार्श्वगायन ही अशी गोष्ट आहे की तिथे तुम्ही दिसणार नाही आहात लोकांना, तिथे तुमचे हातवारे महत्वाचे नाहीत. म्हणून तुम्ही लाईव्ह कार्यक्रमात सुद्धा बाईंना बघितलं तर त्या 2 खांद्यांवरून पदर घेऊन अगदी अजिबात जास्त हातवारे किंवा काहीच न करता गातात. याचं कारण हे आहे की त्या जेव्हा गायला उभ्या राहिल्या होत्या तेव्हा त्यांना माहित होतं की मी दिसणारच नाहीये, मला जे काम करायचंय ते गळ्यातून, मला जे व्यक्त व्हायचंय ते ह्या गळ्यातूनच करायचंय आणि त्या गळ्यात अंतर्गत आणि मेंदूत, मनात ती क्रिया झाली पाहिजे. याचा त्यांचा अभ्यास प्रचंड होता. वा. म्हणून त्यांचं गाणं भावबंबाळ नाही झालं किंवा असं नाही झालं की आनंदी गाणं आहे का, मग हा आवाज आहे माझ्याकडे, अच्छा दुःखाचे हुंदके द्यायचे, मग एक रडका आवाज मी ठेवलाय तो मी ह्या गाण्यांना गाते ह्या आवाजात, असं ठोकळ. मुळात ते चोरटं आवाज नव्हता, तो त्यांचा स्वच्छ स्वतःचा स्वर होता. अगदी अगदी बरोबर आहे. त्यांच्या गाण्यात नेहाताई नेहमी मला जाणवतं की गाण्याचं पहिलं अक्षर सुद्धा म्हणजे सर्वस्व घेऊनच त्या गाण्यात उतरल्या नेहमी. खरंय. असं नाही की आता हळूहळू मी हे गाणं रंगवत नेते, नाही. पहिला अक्षर ज्याला अटॅक म्हणतो आम्ही तोच असा असतो असर्टिव्ह, की मुद्रा असते की त्या स्वरातून तो आवाज कणभरही हलत नाही, पूर्णांशाने तो स्वर लागणं. म्हणजे पुलंनी एके ठिकाणी म्हटलंय तसं रांगोळीचा प्रत्येक कण तुम्ही त्या रंगाची रांगोळी उचलून एक ठिपका जरी टाकलात तरी त्यात पूर्णपणे तो रंग उमटलेला असतो. तो रांगोळी अशी त्याच्यात विस्कटत नाही, ती सगळ्या सकट पडतो. तसा बाईंचा आवाज आहे, तसा बाईंचा शब्दोच्चार आहे. मला वाटतं सगळे कवी, सगळे साहित्यिक हे लता मंगेशकर यांच्या गायनाचं वर्णन करताना अक्षरशः थकून गेले असतील, शब्द कमी पडावेत असं ते गाणं. तशीच ती गायकी आहे. मृदुलाताई, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की लताबाईंच्या गळ्यामध्ये गंधार आहे आणि ओंकारही आहे. तर म्हणजे नेमकं काय, आम्हाला सामान्यांना काय सांगाल? मला असं वाटतं की मी सुद्धा काही खूप समाधानकारक उत्तर देऊ शकेन असं नाही, कारण काही गोष्टी ह्या तुमच्या अव्यक्त पातळीवर समजून घेण्याच्या आहेत. पण लताबाईंच्या आवाजाची फेक, मुख्य म्हणजे त्यांनी जे उच्चार केले, ज्या पद्धतीचा आवाज त्या लावत होत्या, त्यातून काही गोष्टी कळतात की त्या आवाजाचे वेगवेगळे पडदे वापरत होत्या. काही थर आपल्या आवाजाला असतात, एक पुढे येणारा एक थर असतो, एक मागचा लेअर असतो आणि एक मधला असतो. हे आवाजाचे पडदे आपण बोलतानाही वापरतो, कुठलाही अभिनेताही वापरतोच. आपल्यालाही आपल्या बोलण्यात जेव्हा नाट्य यावं, एक्सप्रेशन यावं असं वाटतं तेव्हा आपण नकळत हे वापरतो. पण हे गाण्यातही वापरणं ही फार पुढची पायरी आहे. आणि तिथून त्यांच्या गाण्यातला जो गुंजनात्मक भाग आहे, रेझोनन्स आहे, तोच तो ओंकार आहे, तो गंधार आहे. कारण जेव्हा त्या त्या स्वराच्या अचूक ठिकाणी तुमचा आवाज पडतो त्यातून एक रेझोनन्स तयार होतो. तो टोकाचा सुरेलपणा हाच त्याचा निकष आहे. म्हणजे तो सूर कुठे कणभरही हलतच नाही ना. त्यामुळे त्याच्या जोडीचा, समजा त्याने षड्ज लावला असेल, त्याच्या जोडीचा पंचमही त्याच तोडीचा लागल्यामुळे त्यातून निर्माण होणारा जो षड्जपंचम भाव आहे तो आपसुकच येतो, कारण तो लागलाच आहे तसा स्वर. आणि मी ओंकाराचं म्हटलं तसं की आता उदाहरणार्थ एक गाणं आहे बघा, जरा सी आहट होती है तो दिल
सोचता है. आता ह्यात सगळे शब्द एका वजनाने नाही आहेत. जरासी, जरावर असलेला आवाज आणि सीवर गेलेला आवाज हा बदललेला आहे. बरोबर. जरा हा एक पडदा आहे. जरासी हा मधला आहे. आहट शेवटी बारीक झाला. होती है फेड इन फेड आउट. तो दिल सोचता है. जिथे नाजूकशी जागा आली ती बारीक झाली. याला आपण पुढे मागे करणं आहे ना हे पडद्यांचं. हे त्यांचं आपसुकच होतंय, हे की ठरवून नाही केलेलं त्यांनी, पण ही त्यांची शैली बनली आणि ही आदर्श शैली आहे असं आम्ही म्हणतो, कारण यातूनच भावनांचं प्रकटीकरण होतं. आता जर तसं नाही केलं, ती जी हरकत आली छोटीशी ती पण मी जर का जोरकसपणे म्हटली तर त्यातनं भावच निर्माण नाही होणार. तो दिल सोचता, ही फार बटबटीत वाटलं हे. तो दिल सोचता है. ही बारीक आहे. हे त्यांच्या गाण्यात निरंतर चालू आहे. तो हळुवारपणा आणि घुमार त्या आवाजाला. अगदी बरोबर आहे. आणि तो कुठून येतो? तो रियाजाने तर येतोच. तुम्ही एकही जरी स्वर लावलात तरी त्यात तुम्हाला ते लक्षात येतं की नाही, हा बाईंचा स्वर केवढा गोलाई पूर्ण आहे बघा. आणि त्यातनंच ते एक्सप्रेशन जे आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावसंगीताची पहिली गरज ही शब्दांमधलं भावना प्रकटीकरण करणं ही आहे. त्यात ह्या गोष्टींचा फार महत्वाचा वाटा आहे. म्हणून बघा, स्वर निघाला तेव्हा तो बारीक होता, तो कुठेतरी सेटल झाला, उत्पत्ती झाली, स्थिती झाली आणि लय झाला, कारण तो फेड आउट झाला. ओंकारच आहे हा. अगदी. म्हणून हा निरंतर ओंकार यांच्या गाण्यात आपल्याला ऐकू येतो. इतकं छान तुम्ही ते उलगडून आम्हाला समजावून सांगताय, फार छान वाटतं. संगीतकार अनिल विश्वास यांनी असं म्हटलंय, कोणतीही भावना आणि सुरावट लताबाईंच्या आवाजाला वर्ज नाही. म्हणजे हुंदका असेल, निश्वास असेल, हास्याची लकेर असेल किंवा खळखळून हसणं असेल, हे सगळं गाता गाता बाई कशा साधायच्या, त्याची काही उदाहरणं सुद्धा आम्हाला ऐकायला आवडतील. खूप त्यांची अशी गाणी आहेत की त्यात हे सगळं त्या करतात. क्षणभर थांबणं असेल किंवा क्षणभर उसासा देणं असेल. मदन मोहन साहेबांचंच एक गाणं आहे, त्यात अगदी हुंदकेच ऐकायला येतात. कारण आता गंमत बघा, संगीतकार तुम्हाला काय शिकवतो, तो चाल देतो. त्यात असं नाही सांगत तो, म्हणजे हे सांगणं त्याने अपेक्षित नाहीये की तू इथे जोर दे, इथे अमकं कर. हे गायिकेची बुद्धी असते. तर समजा ही चाल त्यांना अशी त्या शिकल्या असतील, जाना था हमसे दूर बहाने बना लिए, अब तुमने कितने दूर ठिकाने बना लिए. ही मी आता प्लेन जशी चाल दिली आहे, तुम्हाला असं गणितात सांगतात ना की दिलेल्या गोष्टी काय काय दिल्यात आणि तुम्हाला त्यातनं काय करायचं आहे आता, तसं हे गणित आहे एक प्रकारचं. आता त्यात गायिका काय करू शकते. आता तो भाव काय आहे की तुला मला सोडून जायचंच होतं आणि आता तू इतका दूर गेलास की माझ्या आता आवाक्यातच नाही आपली परत कधी भेट होणार. म्हणजे एवढं जर डीप, एवढं खोल दुःख आहे ते, तर आवाज इतका कारुण्यात भिजून आला पाहिजे. अगदी. आणि त्यात रडतच ते गाणं म्हटलं पाहिजे. पण दुसरी अट तुम्हाला सांगते की हे फक्त काही असं नाहीये की तुम्ही धाय मोकलून तिथे रडून दाखवून उपयोग आहे का, नाही. ते गाणं म्हणून मेलोडियस पण राहिलं पाहिजे ना. तो काही प्रवेश नाही सादर करायचा आहे, कुठला गद्य नाहीये, ते गाणं आहे, हे भान सुटता कामा नये. म्हणून मग लताबाई गाताना काय करतात, हमला जोर दिला, दूर मधल्या दूवर जोर दिला. जाना था हमसे दूर बहाने बना लिए, अब तुमने कितने दूर. आता आवाज मोठा करतील. वा, इतका फरक त्यांच्या त्या जोर देण्यानी, कमी करण्यानी, एखादाच प्रोजेक्ट करण्यानी झाला. खूप गाण्यात त्यांनी पटकन एखादा त्या निश्वास सोडतात. आता एक त्यांचं गाणं आहे,
ऐ दिले नादान, त्यात एक ओळ येते की जिंदगी जैसे खोई खोई है, हैरां हैरां है. खोई असणं आणि हैरां असणं ह्यात फरक आहे. म्हणजे त्या भाषेची जी नजाकत आहे की माझं आयुष्य आता एक हरवल्यासारखं झालंय, बेचैनी आहे, मी नाराज आहे माझ्या आयुष्यावर, काहीतरी निसटलंय माझ्या हातून. हे सगळं आपल्याला ना त्यांच्या गायकीतून ही जी न लिहिलेली वाक्य पण दिसणं आहे ना, त्यालाच आपण मिनिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो. जे लिहिलंय ते तर सांगायचंच आहे, जे नाही लिहिलं ते सुचवायचं आहे. ही त्या गायिकेची प्रतिभा आहे. गायिकेची क्या कयामत है, क्या कयामत है, क्या मुसीबत है, कह नहीं सकते किस कारवां है, जिंदगी जैसे खोई खोई है, हैरां हैरां है. इथे तुम्हाला ते जाणवतं की नाही हे काहीतरी वेगळं झालं. म्हणजे बुद्धी गायिकेची इथे दिसत असते आपल्याला. फार सुंदर. म्हणजे ह्याला एक करुण भाव सुद्धा त्याच्यातला, आणि प्रत्येक शब्दावरती विचार करून बाई त्यानुसार गात होत्या. अगदी. आणि एकच शब्द अनेक गाण्यात येतो ना, पण त्याला जेव्हा त्या वेगळी ट्रीटमेंट देतात तेव्हा आपल्याला हे मान्य करायला लागतं की हे निरीक्षण किती त्यांचं आहे की इथे काय म्हणून आलाय हा शब्द. कुठेतरी वर्चस्व गाजवणारा यायला हवाय आवाज का शरणागत आवाज यायला हवाय, गाण्याची मागणी काय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी गायिका म्हणून आता माझा आवाज कसा मी मोठा लावते असं नाही करून चालत. मग गाण्याचा पोत बिघडतो, नाहीतर त्या काव्याचा पोत बिघडतो. त्यांचं शब्दांवर इतकं काम आहे बाईंचं की झिलमिल हा शब्द पण तुम्ही त्यांचा ऐका. ज्या ज्या गाण्यांमध्ये झिलमिल शब्द आला, झिलमिल सितारों का अंगन होगा, तो इतका त्या सुंदर उच्चारतात की ते तारे लुकलुकताना दिसतात तुमच्या डोळ्याला. त्यांचं एक बर्मंदांचं खूप सुंदर डुएट आहे, सोच के ये गगन झुमे, ज्योती सिनेमातलं. ते या दृष्टीने जरूर ऐकावं की काय चैनीत गायलेत. आणि त्यात हा शब्द आहे की सोच के ये गगन झुमे, अभी चांद निकल आएगा. म्हणजे आता मुळात ती कल्पनाच इतकी सुंदर आहे की चंद्र उगवणार आहे, ही उत्सुकता, ही एक्साइटमेंट सगळ्या आकाशाला आहे त्या. इथंच आपण आधी की काय माहोल असेल तो की अभी चांद निकल आएगा, झिलमिल चमकेंगे तारे. आता हे माहोल हा तुम्हाला आवाजातून कळला पाहिजे. बर्मंदांची किमया अशी की चांद शब्द त्याचा वर ठेवतात, लताबाई त्याचा उच्चारही असा वेगळा करतात की तो चंद्र वर आहे तुम्हाला कळतं, आणि झिलमिल शब्द असा त्या हलवतात. वा वा. सोच के ये गगन झूमे, आता झूमे शब्द बघा चालीत सुद्धा त्याच्यावर केवढं काम केलंय. सोच के ये गगन झूमे, अभी चांद निकल आएगा, झिलमिल चमकेंगे तारे, सोच के ये गगन झूमे. वा. म्हणजे आकाशामध्ये हळूहळू हा सगळा पट उलगडत जाणार आहे. किती नाजूक गायलाय. दर्शन स्वरातून, आजच दर्शन स्वरातून घडवणं, आवाजाच्या लगावातून घडवणं, हे खूप महत्वाचं आहे. हे सगळं संगीतकार देत नसतो. आता आपल्याला असं इमॅजिन करावं लागतं, कल्पना करावी लागते की स्टुडिओत हार्मोनियम घेऊन कोणीतरी ही चाल त्यांना समजावली असेल. हा विचार त्यांनी कधी केला असेल, कसं समजलं असेल त्यांना हे गाणं कुठलंही, हा फार मोठा विषय आहे. आतापर्यंत आपण काहीशी गंभीर गाणी किंवा करुण भाव असलेली, करुण रसातली गाणी त्याची उदाहरणं पाहिली, पण हास्य हे सुद्धा बाईंच्या गाण्यामध्ये किती सुंदर प्रकट झालेलं आहे. खूप छान. त्याची काही उदाहरणं आम्हाला सांगाल का? काही गाणी अशी होती की डुएट्समध्ये थोडा नटखट भाव होता, किंवा त्यांना असं गायचं होतं की ज्यात खुदकन हसली येते. तर हे नैसर्गिक वाटणं खूप महत्वाचं आहे ना, त्यातूनच ते उमललं पाहिजे.
ते वेगळं आता ही माझी ओळ संपली आणि आता मी हसते असं करूनही ते चालत नाही. खय्याम साहेबांचं एक खूप सुंदर गाणं आहे, म्हणजे अनेक गाण्यात त्या हसल्यात, पण मला स्वतःला ते आवडतं की इतकं आतून आलंय ते, इतकं त्यात विणलंय त्यांचं हसणं की ते नैसर्गिकच वाटतं. म्हणजे कुठेच असं वाटत नाही की हे ठरवून केलंय. वा, असं त्यातून त्या ओळीतूनच ते अगदी ज्यात विणलंय असं मी म्हटलं की ते त्यातूनच आलं. अनेक गाण्यात त्यांचा आवाज त्यांनी अतिशय लाडीक लावला, नटखट लावला. सारेगमप गा रे मेरे संग मेरे साजना, त्यात एक चिडवण्याचा भाव आहे, किंवा वो चांद खिला वो तारे हसे, समझने वाले समझ गए हैं, ना समझे वो अनाड़ी है, वो चांद खिला वो तारे हसे, ये रात अजब मतवाली है. ह्यात तो चिडवण्याचा भाव आहे, अतिशय वेगळा असा आवाज तो लाडीक लावतात, किंवा तो कळतं की ही तरुणी गातीये. आणि ते समजने वाले समज गए, ना समजे म्हणते हसू येतच आपल्या, पण चटकन तो भाव सहजपणे येतो त्यांच्या गाण्यात. वा वा. लताबाईंनी जवळजवळ सगळ्याच संगीतकारांची शैली ही त्यांनी आपलीशी करून पुन्हा त्याच्यात स्वतःचा एक ठसा वेगळा उमटत असे, आणि त्या स्वतः संगीतकारांना खूप मानत असत. त्यांनी श्रद्धांजली हा अल्बम सुद्धा संगीतकारांसाठी केला. तर हे किती महत्वाचं आहे. खरं म्हणजे जसं तुम्ही आधी म्हटलात की अनिल बिश्वास सारख्या संगीतकारांनी त्यांना सुरुवातीला खूप महत्वाचे धडे दिले, की माईकवर कसं गायचं, श्वास कुठे घ्यायचा सोडायचा, त्यातून आवाजाचं प्रोजेक्शन कसं करायचं. पण ही फार सुरुवातीची स्थिती होती. नंतर मी म्हटलं तसं त्यांनीच इतके प्रयोग केले, कारण रोज त्या माईक पुढे उभे राहत होत्या, रोज नवीन संगीतकारांबरोबर गात होत्या, नवीन चाली शिकत होत्या. त्यातून त्यांनी, आपण म्हणतो तसं ट्रायल अँड एरर पण असेल, की माईक समोर मी आज असं गायल्यावर असं ऐकू येतं का, मग मी पुढच्या वेळेला असं करीन. ही अतिशय नैसर्गिक प्रक्रिया आहे कुठल्याही शिक्षणाची. पण मला असं जाणवतं की त्यांनी संगीतकारांना समजून घेतलं, त्यांची भाववृत्ती समजून घेतली. जसं आपल्याकडे सुधीर फडके बाबूजी हे एक घराणं आहे, त्यांच्या चाली हे त्यांच्याच ढंगात म्हणाव्या लागतात, आणि त्या तशाच म्हटल्या तरच त्या चांगल्या वाटतात. मग इथे तर अशी अनेक घराणी बाईंनी आपलीशी केली, की सलील चौधरींसारख्यांच्याकडे गाणं हे तर कठीण होतं, खूप कठीण होतं. का, त्यांची स्वरांतरच फार मोठी असायची ना. आता ह्या क्षणी ह्या स्वरावर आहेत, तर अक्षरशः एखादं फुलपाखरू पटकन उठून दुसऱ्या फुलावर बसेल, तसं ह्या स्वरापासून एकदम डायरेक्ट पंचमापासून षड्ज लावायचा, खालच्या सावरनं वरचा सा लावायचा. अशा वेड्या वाकड्या, हा शब्द योग्य नाही, पण कुणालाही असंच वाटेल की अरे बापरे हे काय, ह्याच्यानंतर हा कसा स्वर आला. ते सहजपणे गाणं, अभिनिवेश नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. लताबाईंच्या गाण्यात काय महत्वाचं आहे तर अभिनिवेश नाही, स्टान्स नाही, पवित्रा नाही. मी आता हे असं कसं बघा गाते, हा नाहीये प्रकार. ही चाल मी वर्षानुवर्ष गात आले, आणि आता तुम्हाला मी म्हणून असं वाटतं आपल्याला, तुम्ही ऐकताय नव्याने, मी तर कैक जन्म गाते हे गाणं, असं का वाटतं तुम्हाला त्यांचं गाणं ऐकताना. खरं हा विचार करा ना, की त्या पण अशा स्टुडिओत आल्या, चपला काढून ठेवल्या, मग बसल्या, मग चाल शिकल्या. त्या असं शिकल्यावर लगेच गाणं म्हणजे तो मेंदू काय असेल. खरे, त्यांची ग्रहणशक्ती, अनेक जण सांगतात की रिअल टाइम मध्ये चाल शिकत होत्या, सांगता सांगता ती रेकॉर्डच झाली डोक्यात, अशी तीव्र बुद्धिमत्ता होती त्यांची. मला सांगायचे ते हे की तो जो भाव आहे त्याच्यावर प्रभुत्व येण्याचा, तो फार महत्वाचा आहे. आणि अनेक त्याची उदाहरणं आहेत की त्या गाताना तुम्हाला हे जाणवतं. खरे, पार्श्वगायन ही एक कला आहे. म्हणजे त्या काळातल्या तर सर्वच अभिनेत्रींची अशी मागणी असायची की आमच्यावर चित्रित होणारं एक तरी गाणं लताबाईंनी गायलाच हवं. म्हणजे जुन्या काळात तर होतच, पण त्या नंतरच्या काळातही ही मागणी निरंतर राहणं, बरोबर, हे मोठं यश आहे, नाही का. अगदी अगदी. त्यात त्यांचा हातखंडा होताच की ती नायिका जी गातीये किंवा जिला पार्श्वगायन आपल्याला तिच्यासाठी करायचं आहे, तिची टोनल क्वालिटी कशी आहे. टोनल क्वालिटी याचा अर्थ असा आहे की तुमचा आवाज वेगळा आहे, माझा वेगळा आहे. आपण एक उपजत आवाजाचं पोत घेऊन येतो बघा, तो जो पोत आहे आवाजाचा तो प्रत्येकाचा वेगळा असतो. कुणाचा जरा बसकट असेल, कुणाचा जरा फात्तळ असेल, किन्नरा असेल. बघा काही जण बोलतात तेव्हा आपल्याला वाटतं हे किती
किंद्र्या आवाजात बोलतायत, जरा ह्याने पीच कमी केलं तर बरं होईल. बरोबर. असे आवाज असतात. सगळ्यांचे आवाज गोड नसतात ना, पण बाईंचा आवाज गोड होता. मग तो गोडच आता माझा आवाज असा आहे आणि तो तुम्ही आपला असाच मानून घ्या असं त्यांचं कधी दिसत नाही. आणि जे अतिशय डिस्टिंक्टिव्हली वेगळे आवाज आहेत, की मीना कुमारीचा आवाज जर तुम्ही ऐकलात डायलॉग बोलताना तर तो गोड नाही अजिबात, तो काहीसा मेटॅलिक आहे. त्याला मेटॅलिक हाच शब्द मला आठवतोय. आणि मग ती बोलता बोलता गाईल ते अचानक खूप गोड गाईल का, काहीतरी साम्य त्याच्याशी असावं. शेवटी तो वेगळाच आवाज आहे, बाई काय मेटॅलिक आवाज गाणार नाही, बरोबर. पण ती गाते असं पटलं पाहिजे ना, कन्व्हिन्स झाला पाहिजे ना प्रेक्षक. वहिदाजींचा आवाज सुद्धा थोडासा हस्की होता, तोही असा गोड ह्या विभागात टाकण्यासारखा नव्हता. मग बाईंनी खरोखर त्याच्यावर काम केलंय. आणि तुम्ही जेव्हा त्यांचं गाणं ऐकता तेव्हा मीना कुमारीसाठी त्या जेव्हा गातात तेव्हा त्यांचा आवाज किंचित तशा पद्धतीचा आपल्याला लक्षात येतो. वहिदाजींसाठी गातानाही त्यांनी वेगळी ट्रीटमेंट दिली आहे. सायरा बानू जेव्हा गाते पडद्यावर, उडके पवन के संग चलूंगी, हे गाणं बघा, किंवा दिल विल प्यार व्यार मैं क्या जानू रे, ही गाणी सायरासाठी आहेत ना, ते कळतात. हो, खरंय. पडोसन मधली गाणी ही सायरा बानूसाठीच गायली आहेत त्यांनी. तो त्यांचा अभ्यास नक्कीच होता, टोनल क्वालिटीचा अभ्यास होता. आणि त्यामुळे ते त्या गायिकेचं गाणं आहे असं वाटावं. अगदी बरोबर. ते म्हणजे सुयोग्य पद्धतीने बेतलेलं असायचं. नायिकेसाठी अत्यंत सुयोग्य असा लताबाईंचा स्वर जसा होता, तसंच पडद्यावरती अर्थात वेगवेगळ्या त्यातल्या भूमिका करणाऱ्या व्यक्तिरेखा ह्या गात असतात. म्हणजे कधी आई असेल, कधी अल्लड तरुणी असेल, कधी आजी सुद्धा असू शकते. तर हे वय कसं त्यांच्या गायकीमधून त्या सादर करत असत. बघा ना, गाण्यात इतके जर प्रकार आहेत, आनंदी गाणं आहे, दुःखी आहे, असं म्हणणं म्हणजे सुद्धा आपण खूप ढोबळ बोलत असतो. आनंद कितीतरी प्रकारचा आहे, आनंदाच्या कितीतरी छटा आहेत, दुःखाच्या अगणित छटा आहेत, प्रेमाच्या अगणित छटा आहेत. प्रेमातून आलेलं दुःख वेगळं आहे, वंचनेतून आलेलं दुःख वेगळं आहे, विरहातून आलेलं दुःख वेगळं आहे, फसवणुकीचं, म्हणजे इतक्या जर छटा आहेत त्यात, तर वयाच्याही छटा आहेत. आणि पडद्यावरची नायिका ही काय केवळ रोमॅन्टिक गाणं गात नाही, किंवा मी म्हटलं तसं आनंदी गाण्याचा मोड ऑन, चला आता हा सुरू झाला, असं नव्हतं. ह्याचे कैक पुरावे आहेत. आता एक सुंदर गाणं गृहिणीचं गाणं आहे बघा, ती गृहिणीच आहे, ते त्यांच्या आवाजातून सातत्याने आपल्या लक्षात येत राहतं की ही गृहिणी गाते. ते म्हणजे ज्योती कलश छलके. या गाण्यात एक प्रवाह आहे. बाबूजींनी जी चाल दिली आहे ती फार विचार करून दिली आहे, की गृहिणी जेव्हा गाईल त्या लईला धरून लताबाई आपली शब्दफेक ठेवतात. आता फार सूक्ष्म थोडा आणखीन विचार त्यातला मांडते, म्हणजे कळेल की संगीतकाराला काय अभिप्रेत होतं. की गृहिणीची एक स्वतःची लय असते कामाची, ती आधी झाडून काढते, मग सडा आहे, रांगोळी आहे, तुळशीला पाणी घालते, ह्याचा क्रम ठरलेला आहे. इतकी सुंदर एका लयीत तिची कामं चालली आहेत. मग गाणंही तसं हवं ना. मग संपूर्ण गाण्यात एक जो ताल चाललाय ना, तो कुठेच थांबत नाही. पहिली गोष्ट, त्यात कुठेही पिकअप, उठावण, लग्गी, डबल, तिरकिट वाजलंय असं काहीच होत नाही. का नाही होत? त्याला तेच कारण आहे, नाही बिघडवायची ती लय. एक त्याला एक छान शांत अशी लय पण आहे आणि प्रसन्नपणे गृहिणीचं गाणं. पुन्हा हा आनंद त्या गृहिणीचा आहे. त्यांनी आईसाठी पण आवाज जे दिलेत ना ते वेगवेगळे दिलेत. प्रेमस्वरूपा आई मधला त्यांचा जो हंबरडा आहे तो वेगळा आहे खरे. आणि तुम्ही जर हिंदी गाण्यांमध्ये बघाल, लोरी गातानाचा आवाज वेगळा आहे. पण आई आणि मुलाचं गाणं, म्हणजे आई ही नेहमी काही गोड आवाजात नाही म्हणणार, मग जिथे तशी आवश्यकता होती त्यांनी तिखट लावलाय आवाज. त्यांचं त्रिशूल मधलं तुम्ही गाणं ऐका, तू मेरे साथ रहेगा मुन्ने. आता हे गाणं तर त्याला बदला घेण्यासाठी ती प्रवृत्त करते की तू मला ज्यांनी बर्बाद केलं त्यांचा जर तू सूड उगवला नाहीस तर माझ्या दुधावर सुद्धा मी तुझा हक्क सांगू देणार नाही. हे सांगताना ती गोड आवाज का लावेल? तिला तिखटच आवाज लावला पाहिजे. मेरी बर्बादी के जामिन नगर आबाद रहे, मैं तुझे दूध ना बख्शूंगी, तुझे याद रहे, तुझे याद रहे.
हा आवाज वेगळा आहे, खूप वेगळा आहे आणि कठोरपणा त्याच्यामध्ये जो आहे. ती त्याच्यात पण ते जागवतीये ना. हा, सिनेमामध्ये काही गाणी अशी असतात ती कधी नायकाच्या तोंडी असतात तर काही वेळेला नायिकेच्या तोंडी असतात. तर एकच गाणं पुरुष गायक ज्या वेळेला गातो आणि गायिका गाते, त्यात लता दीदी काही बदल करायच्या का? फार महत्वाचा हा प्रश्न अशासाठी आहे की इथे पुन्हा लताबाईंचा एक मानसशास्त्राचा अभ्यास दिसतो असं मी म्हणेन, की स्त्री विचार कशी करते. मग एकच मजकूर, म्हणजे थोडक्यात एक गमतीचा भाग असा आहे की एखाद्या प्रसंगाचं वर्णन जेव्हा पुरुष करतो तेव्हा तो जर का समजा तो 4 वाक्यात सांगू शकत असेल तर तोच प्रसंग सांगण्यासाठी स्त्री ही 40 वाक्य घेते. म्हणजे तिची एक तिखटमीठ लावून सांगण्याची एक वृत्ती आहे. त्याचं कारण तिची भावरचनाच वेगळी आहे, ते स्त्रीत्व आहे एक प्रकारचं. आणि हे त्यांच्या गाण्यात मला दिसतं प्रकर्षाने की ते अधिक भावपूर्ण आहे. त्यात अशी काही ट्रीटमेंट दिली गेली आहे, शब्दांना अधिक मींड, ज्याला गोलाई म्हणतो आम्ही, लाडीकपणा आहे, तो गायकीतून दिला गेलाय. मग रिमझिम गिरे सावन सारखं गाणं असेल किंवा एहसान तेरा होगा मुझ पर. लता मंगेशकरांची हिंदी आणि मराठी गाणी तर अतिशय लोकप्रिय आणि प्रत्येकाच्या मनात इथल्या ठसलेली अशी आहेत, पण त्या 25हून अधिक भाषांमध्ये गायल्या आहेत. त्या भाषेचे संस्कार, वळण, व्याकरण आणि प्रतिमा सौंदर्य हे आत्मसात करून त्या गात असत. खरंय, अगदी बरोबर आहे. आणि हे किती कठीण असेल हा आपण केवळ विचारच करू शकतो. मुळात त्यांच्या उर्दू उच्चारावर टीका झाल्यानंतर त्यांनी जिद्दीला पेटून उर्दू त्या शिकल्या आणि उच्चार एकदम व्यवस्थित, इतके ते ऑथेंटिक मानले जातात की कोणी टीका करूच शकत नाही आता. मुळे ही जिद्द त्यांच्यात होती की नाही, मी असा वावच ठेवणार नाही टीकेला. पण त्यांनी, मला असं वाटतं, प्रत्येक भाषेचा जो टोन आहे तो त्यांना पटकन पिकअप करता येत होता. यात त्यांचं मला अभिनय कौशल्य दिसतं. म्हणजे असं सांगतात की लताबाई उत्तम नकला करायच्या. नकला तीच व्यक्ती करू शकते ज्याची नक्कल करायची, तिचा टोन पटकन आत्मसात करता येतो. तिची भाषा, ती बोलण्याची स्टाईल असते. कोणी असं गेंगाण्या आवाजात बोलतं, कोणी हेल काढून बोलतं. ती पण त्यांची ग्रहणशक्ती अफाट असल्यामुळे त्यांना ही भाषा पण पटकन कळल्या सगळ्या की ह्या भाषेचा टोन हा आहे. मग मला नेहमी वाटतं की बंगाली भाषा तर त्या इतकी सुंदर गायल्यात बंगाली गाणी की सलीलदांचीच एक रचना जरूर ऐकावी. श्रोत्यांना मी सांगेन की सलील चौधरींकडे त्यांनी जी बंगाली गाणी गायली आहेत त्याची सहजता तुम्ही बघा. एक त्यांचं गाणं जस्ट गुणगुणते, अंतोबिहीन हे त्याचं नाव आहे. अंतविहीन आपण म्हणतो, बंगालीत अंतोबिहीन म्हणतात. तर ते गाणं तुम्ही सर्च करा, इतक्या अफाट गायल्या आहेत. अंतोबिहीन काटे ना जिरो बिरह रे दिन, তুমি না আসিলে ভালো না বাসিলে, তুমি না আসিলে ভালো না বাসিলে, সুরহীন তালহীন কালহীন, বড় শূন্য শূন্য দিন, बड शून्य शून्य दिन. असं गाणं आहे. इतकं त्या प्रवाही गायल्या आहेत की ऐकतच राहावं असं. अनेक भाषांमध्ये तीच फ्लुएन्सी होती त्यांची. शास्त्रीय संगीतावर दीदींचं मनसोक्त प्रेम होतं आणि शास्त्रीय संगीताचा सुयोग्य वापर हा त्यांनी आपल्या गायनात केला. आलाप त्यांच्या गाण्यातले, वेगवेगळ्या गाण्यातले, हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण होते. हा आलापांचा विषय तर फारच मोठा आहे नेहाताई. पण मी सांगेन की शास्त्रीय संगीतातले जे संस्कार असतात ते कुठे आणि कसे वापरायचे ह्याला एक तारतम्य लागतं. म्हणजे आलाप हा शब्द नाही आहेत त्यात, बरोबर. म्हणजे कुणाला असं वाटू शकतं आणि तो गैरसमज असतो की मग काय आलाप हा आलाप जे नोटेशन दिलंय तसा आलाप येईल ना, त्यात कुठे शब्द आहेत. पण भावना नाही, तसं कसं होईल, कारण पुढे येणार आहेत ना त्या भावना. बरोबर. मग तो बीजरूपात वृक्ष दिसावा तसं ते आहे की तुम्हाला तो आलापच असा असला पाहिजे की तो समोर येणाऱ्या अनुभवाचा एक सुरुवात असेल. ती तो काय आहे पुढे, दुःखाचं गाणं आहे, रोमॅन्टिक आहे, हे सगळं त्या आलापात आलं पाहिजे हा विचार त्या गायिकेने केलेला दिसतो. म्हणून त्यांची जी गाणी आलापाने सुरू होतात ती श्रोत्यांना मी सांगेन की खूप काळजीपूर्वक ऐका. तर फक्त आलाप ऐकून त्याला विचारा की तुला काय वाटतं रे, हे पुढे गाणं काय असेल, असा प्रयोगही करून बघा. कारण माझं असं निरीक्षण आहे की त्या आलापातच कळतं तुम्हाला की गाणं पुढे काय, भाव काय असणार आहे. आता काटों से खींच के आंचलचा आलाप आहे किंवा पिया बिनाचा आलाप आहे, ह्या आलापातच कळतं. ह्या आलापानेच कळलं की पुढे हे असं विरहाचं गाणं आहे. काटों से खींच के आलापातच कळलं. खरंय. लताबाईंनी आनंद घन या नावाने संगीत दिले आणि ते सुद्धा अतिशय गोड आहेत ती सगळीच गाणी.
तर हे त्यांचं संगीतकार म्हणून जे कार्य आहे त्याविषयी सांगा ना. आपल्या वाट्याला लताबाई खूप कमी आल्या अशी एक खंत मला नेहमी जाणवते. कारण हिंदीमध्ये त्या इतक्या व्यग्र होत्या की आपल्याला त्या जास्त मिळू शकल्या नाहीत, उपलब्ध झाल्या नाहीत. तर मला एक असं प्रकर्षाने जाणवतं की बुद्धी ही गायिकेची तिने दिलेल्या चालींमध्ये सुद्धा दिसते. आनंद घन या नावाने जे लताबाईंनी चाली दिल्यात संगीतकार म्हणून, त्यातही त्यांची बुद्धी कशी दिसते बघा. की अनेक संगीतकारांकडे त्यांनी काम केलं आणि त्यांचे संस्कार त्यांच्यावर होत गेले हे आपण पाहिलं. तर शब्दांना अनुरूप चाल कशी असावी. तुम्ही चाल एखाद्या शब्दाला आरोही देऊ शकता, अवरोही देऊ शकता, म्हणजे स्वर चढत नेऊ शकता, उतरवू शकता. तर ते तारतम्य तुम्हाला असलं पाहिजे की शब्दात तसं लिहिलंय का. त्यांचं एक अतिशय लोकप्रिय गाणं आहे ऐरणीच्या देवा तुला. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे मध्ये माझं निरीक्षण असं आहे की दुसरा जो अंतरा आहे त्याचा लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, म्हणजे पैसा येईल जाईल हा त्याच्यात भाव दाखवायचा आहे. आता हे वर खाली जे आहे ते नीट ऐका ना. त्यात तुम्हाला लक्षात येईल की वर आणि खाली हे त्यांनी स्वरांमधनं पण दाखवलंय. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली वर खाली, त्यांनी वर खाली असं एका स्वरावर का नाही ठेवलं. मग तो जो चढ उतार आहे ना तो नसता दिसला. असं त्या संगीतकार म्हणूनही अतिशय मस्त काम आहे त्यांचं, खूप छान आहे. आणि लोकवाद्यांचा वापर अतिशय सुंदर केलाय त्यांनी त्यांच्या गाण्यांमध्ये. बरोबर. आणि मराठीमध्ये सुद्धा आपल्या भावगीतं सुद्धा बाईंची अतिशय सुंदर आहेत. म्हणजे मधुघट मधली तर अगदी अगदी बरोबर आहे सगळीच गाणी. तुम्ही आता मला खूप वेगळ्या दालनात नेताय. तेही दालन अतिशय गोड आहे. वसंत प्रभूंनी जी बाईंची गाणी दिली आहेत ती कित्येक गाणी मला अगदी त्या सुवर्ण काळातली जी हिंदी गाणी होती त्याच्या तोडीस तोड गाणी आहेत ती. वसंत प्रभू आणि लताबाई हे जे कॉम्बिनेशन होतं, आली हसत पहिली रात, प्रेमा काय देऊ तुला, ह्यातला गोडवा आणि अतिशय बारीक बारीक जागा विलक्षण ऐकण्यासारख्या आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांच्याविषयी बोलावं तितकं कमी आहे. भारतीय चित्रपट संगीताला वैभवाच्या शिखरावर नेण्याचं काम हे लता मंगेशकर यांनी केलेलं. अगदी बरोबर. तर आता अगदी सांगतेच्या जवळ आले त्यावेळेस काय सांगाल तुम्ही लताबाईंच्या गाण्याविषयी. नेहाताई हा अथांग विषय आहे. कित्येकदा असे क्षण येतात की हा स्वर ऐकता ऐकता आपलं इथे आयुष्य संपलं तरी चालेल असं वाटतं की आता काय मिळवायचं बाकी राहिलं आपल्याला. हे आता कानावर असे तेजस्वी स्वर मिळालेत जे आपल्या आरपार जात आहेत. ती भावना आपल्याला इतकी भिडली आहे की सुखाची परमावधी होते आणि अंग अक्षरशः शहारून जातं की आता ह्यात काय आणखीन आपण कशाला जगायचं तरी आता असं वाटतं कित्येक वेळा. की त्यांचं कुठलंही तुम्ही गाणं ऐका की राजसा जवळी जरा बसासारखी त्यांची लावणी आहे, तो शृंगार काहीसा मादक आहे, त्याची एक वेगळी स्थिती आहे. किंवा मी म्हटलं तसं की डुएट गाण्यामध्ये त्यांना काय सांगायचंय, ती नायिका आक्रमक आहे का शरणागत भावाची आहे हे सुद्धा आपल्याला कळतं जर का. पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने, हे गाणं ऐका. तुम्हाला ठाशीवपणा, ती नायिका किती ठाम आहे हे त्यात कळतं. असं ऐकल्यावर असं वाटतं की खरोखर सगळेच भाव आहेत त्यात आणि इतका आपण तृप्त होतो त्या आवाजाने आणि त्या श्रुतींनी की दुःख असेल तर तेही तीव्रतेने भिडतं, रोमांस असेल तर तोही तुम्हाला आतून हलवून टाकतो. तर हे सगळं त्यांच्या गायकीत असल्यानेच ती गायकी परिपूर्ण मानतो आपण. परफेक्शनचा शेवटचा शब्द आहेत लताबाई. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की ती एकच असू शकते. लता ही प्रतिलता अतिलता हे काहीच अस्तित्वात नाही, एकच होती आणि एकच राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भक्तिरस हा किती समर्पणाने युक्त असू शकतो गाण्यातून हे सुद्धा तुम्हाला बाईंच्या गायकीतच दिसेल. सगळ्यात अतिशय उत्तम उदाहरण तुम्हाला सांगते की चाला वाही देस हा अल्बम नीट ऐकायचा. प्रत्येक गाण्यातली ती मीराबाईची भावना जी आहे त्याला दुसरा आवाज आपण तिथे कल्पना का नाही करू शकत, कारण ना विकारच नाहीये. वा, नितळ स्वच्छ जर काही जगात असेल या सगळ्या जगात तर तो बाईंचा आवाज आहे आणि सूर आहे. खूप छान. डॉक्टर मृदुला दाढे, आपण इथे आलात आणि लताबाईंच्या गाण्यातला भाव, त्यातला रस हा आमच्यापर्यंत पोहोचवला तुम्ही. म्हणजे गाण्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी ही त्यातून काही प्रमाणात का होईना आम्हाला मिळू शकेल असं वाटतं.
तुम्ही आमच्याशी संवाद साधलात. मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मलाही इथे बोलवलं आणि माझे विचार मांडायची संधी दिलीत, त्याबद्दल मनापासून आभारी. श्रोतेहो, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनी फुले वेचिता डॉक्टर मृदुला दाढे यांच्याशी नेहा खरे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.